17 सितंबर को हर साल मराठवाड़ा मुक्ति संग्राम यानी यौम नजात के तौर पर मनाया जाता है। मराठवाड़ा मुक्ति संग्राम के मौके पर आज नांदेड़ में रिवायती अंदाज में परचम कुशाई की तकरीब मुनक्किद की गई। शहर के विसावा गार्डन में बनाए गए शहीदों के यादगार के पास रियासत के काबीनी वजीर अशोक चौहान ने तिरंगा लहराया और झंडे को सलामी दी। पुलिस बैंड की टीम ने कौमी गीत की धुन बजाई और झंडे को सलामी पेश की। इस मौके पर पुलिस एहलकारों ने 3 राउंड हवा में फायरिंग करके शहीदों को खिराज अकीदत पेश किया। मौजूदा कोरोना के हालात की वजह से महदूद तादाद में लोग शरीक हुए। मास्क और सैनिटाइजर का इस्तेमाल करते हुए लोगों ने तकरीब में शिरकत की। तकरीब से खिताब करते हुए अशोक चौहान ने लोगों को मराठवाड़ा मुक्ति संग्राम की यौम तासीस की मुबारकबाद पेश की। साथ ही मराठवाड़ा मुक्ति संग्राम की तहरीक में कुर्बानियां पेश करने वाले और अपनी जानों के नजराने पेश करने वाले शहीदों को खिराज अकीदत पेश किया और मराठवाड़ा की हमजहत तरक्की के लिए नौजवानों को बढ़ चढ़ कर हिस्सा लेने की अपील की। राष्ट्रीय ध्वज को सलामी देगा। राष्ट्रीय सलाम सलामी शत। यहाँ पर राष्ट्रीय ध्वजारोहण का कार्यक्रम संपन्न हुआ। होणाऱ्या ध्वजारोहण समारंभास आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनानी, त्याचबरोबर सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 72व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। हैदराबाद संस्थानाच्या जुलमी राजवटीतून मुक्ती पावून हा जो दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यामध्ये अनेकांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। प्राणांची आहुती त्यांनी सर्वांनी दिली। पूर्ण करून ज्या पिढीने आज निजामाच्या सरकारने केलेल्या अन्याय अत्याचाराच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या नवीन पिढीने, परंतु त्याच्या पुढची जी पिढी येणार आहे त्यांना पूर्वजांनी केलेला त्याग, त्यांनी दिलेली प्राणांची आहुती आणि जो अन्याय आणि अत्याचार त्यांना सहन करावा लागला आणि तो निकास लढा देत मराठवाड्याला मुक्त केलं, असा तो कालावधी त्यांना सहजही लक्षात येणार नाही। आणि म्हणून जुन्या पिढीला आणि आताच्या पिढीला हे सांगण्याची गरज आहे की कशा पद्धतीने हा मुक्ती संग्रामाचा लढा लढला गेला आणि त्यातून आपल्याला आजचा दिवस, हा सोन्याचा दिवस आज आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणून स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग, त्याने दिलेलं बलिदान आणि त्यांच्या योगदानाला अभिवादन करून स्वातंत्र्याची मूल्य आपण प्रत्येक जण दुसऱ्या पिढीला हे किती प्रामाणिकपणे हस्तांतरित करतो याचे कुठेतरी मूल्यमापन होण्याची गरज आहे।